लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे नाहीत। आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली, उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल इतका प्रचंड राग या भगिनींच्या मनात आहे। आणि हे लाडकी बहीण म्हणून मिरवत आहेत। जरा लाडक्या बहिणींच्या भावना समजा। जर अशा प्रकारे जर चुकीच्या मार्गाने जर तिने आतमध्ये प्रवेश केलेला असेल तर ती चूकच आहे। तिथले अधिकारी, तिथले कर्मचारी यांची जबाबदारी आहे। तर मग उद्या कोणी घुसल काही करल तर त्याची जबाबदारी कोणी नाही कोणतरी घेणं गरजेचं आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या घालता येईल, उद्या आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत, तर याचे बंदोबस्त होणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं गरजेचं आहे। आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत, आता निवडणुका फार जवळ आल्यात। मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजेत। अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं। एखादा प्रश्न मिटला नाही, खरं देवेंद्रजींचं ऑफिस हे लोकाभिमुख ऑफिस समजलं जातं, तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नासधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं। तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे।